एका मंदिराच्या गाभाऱ्यात वृद्ध माणूस थकलेला होता. डोळ्यात अश्रू, हृदयात शंका आणि ओठांवर एकच प्रश्न घेऊन तो बसलेला होता. देवा, मी इतकं आयुष्य जगतो पण समाधान का मिळत नाही? तेवढ्यात मंदिराच्या मागील बाजूस मंद दुर्कट प्रकाशात महादेव प्रकटले. ते शांत होते पण डोळ्यात करुणा होती. वृद्धाने डोळे मिटले आणि महादेव म्हणाले, ज्याने आयुष्यभर फक्त जगण्याचा प्रयत्न केला पण कधी समाधानीपणे जगलं नाही, त्याच्यासाठी मी आज एक कथा घेऊन आलोय. ही कथा आहे एका राजाची, जो मृत्यूपूर्वी शेवटचं सत्य शोधत होता पण त्याने उशीर केला. तेवढ्यात वाऱ्याने मंद स्पर्श केला आणि महादेव म्हणाले, ही कथा ऐकली नाहीस तर जे त्या राजाचं झालं तेच तुझं होईल. हे संकट टळू शकतं पण त्यासाठी संपूर्ण कथा ऐकणं गरजेचं आहे. कारण जर तू दुर्लक्ष केलंस तर हे केवळ तुझं नव्हे, तुझ्या पिढ्यांचंही पाप ठरेल. त्यामुळे संपूर्ण कथा नक्कीच मन लावून ऐक. आणि भक्तांनो, चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता आपण ही कथा लगेच सुरुवात करूया. पण त्याआधी नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये हर हर महादेव, ओम नमः शिवाय, जय श्री कृष्ण, श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. चला तर मग कथा सुरू करूया. राजगडच्या पायथ्याशी वसलेलं वज्रगाव एकेकाळी सुवर्ण काळ अनुभवलेलं पण आज काळाच्या पडद्यामागे हरवलेलं गाव. गावातील प्रत्येक जण सांगतो की गडावर काहीतरी आहे, पण कोणालाही नक्की काय आहे हे सांगता येत नाही. गडाकडे पाहिलं की डोंगराच्या अंग खांद्यावर उठलेला, थेट आकाशाला भिडणारा तो उंच किल्ला आजही तसाच उभा आहे. पण त्या उभेपणात एक संपूर्ण राज्याचं भूतकाळाचं ओझं आहे. एक शाप, एक रहस्य, एक प्रतीक्षा. रात्रीच्या अंधारात गडावरून येणारा शंखनाद, जो कोणीही फुंकत नाही तरी दर पौर्णिमेस गडाकडून येणारा तो आवाज संपूर्ण गावभर पसरतो. गडाच्या तटबंदीवर कोरलेलं एक वाक्य शेवटचा प्रयत्न चमत्कार घडवतो. कोण लिहून गेलं, का लिहून गेलं हे कोडं अजूनही उकरलेलं नाही. काही जण म्हणतात की ते वाक्य एखाद्या शूर सैनिकाने शेवटच्या श्वासापूर्वी लिहिलं आहे, तर काही जण म्हणतात ती एक भविष्यवाणी आहे. गावातील वृद्ध कोल्हाटे आजोबा सांगतात, राजघराण्याचा शेवटचा वारसदार जिवंत आहे पण अदृश्य झालाय. तोच परतेल तेव्हा गडावरचा अंधार दूर होईल. हे ऐकून गावकरी हसतात, पण कोल्हाटे आजोबांच्या डोळ्यातील चमक पाहून कुणालाही नक्कीच थट्टा करावीशी वाटत नाही. गडाच्या पायथ्याशी असलेल्या विहिरीकडे कोण जात नाही, कारण म्हणे तिथं रात्री एका स्त्रीचा रडण्याचा आवाज येतो. गावातील लहान मुलं त्या विहिरीकडे गेली तर आजी आजोबा नको रे तिकडे जाऊस, गुप्त छाया आहेत म्हणत त्यांना खेचून आणतात. आणि अशा एका रात्री चंद्र ढगाळ लपला होता. गडाच्या दिशेने वारा जोरात वाहत होता आणि गडाच्या मध्यभागी असलेल्या मोडकलेल्या सभामंडपात एक धुसर छाया एकटीच बसलेली होती. तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता पण डोळ्यातून एक विलक्षण वेदना झळकत होती. आणि तिथूनच ऐकू आला तो आवाज, जणू एखाद्या स्त्रीचा, मला माफ करा. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात एक नवा तरुण पोहोचतो. त्याचं नाव विवंश. काळा घोंगड, लांब केस, हातात एक जळालेला तावीज. तो गावात कोणालाही न विचारता थेट गड चढू लागतो. लोक थांबवण्याचा प्रयत्न करतात, अरे तिथं जाऊ नकोस, तिथं मृतांची सावली फिरते, पण तो थांबत नाही. गडाच्या पायऱ्या झाडाझुडपातून वाट काढत तो वर जातो. मध्येच त्याला एका दगडावर बसलेला म्हातारा साधू भेटतो. साधू विचारतो, कुणाच्या शोधात आहेस? विवंश म्हणतो, माझ्या ओळखीच्या. साधू विचारतो, ती ओळख तुला तरी आहे का? तो म्हणतो, कदाचित, पण तीच मला शोधायची आहे. साधू हसतो आणि म्हणतो, गडावर शेकडो वर्षाचं रक्त वाहिलंय, तू त्यात पाय टाकणार आहेस? शापाच्या सावलीतून वाट काढावी लागेल. फक्त ज्याचा शेवटचा प्रयत्न निस्वार्थ असेल तो चमत्कार पाहू शकेल. विवंश पुढे जातो. गडावर पोहोचतो. तटबंदी ओलांडल्यावर त्याला एक मोडकस दरवाजा दिसतो. त्यावरच ते वाक्य पुन्हा स्पष्ट दिसतं, शेवटचा प्रयत्न चमत्कार घडवतो. तो दरवाजाच्या दिशेने चालू लागतो. तेवढ्यात एका आरशासारख्या पाण्याच्या खळखळाटात एक चेहरा दिसतो, श्रीचा. पण क्षणभरात तो अदृश्य होतो. गडाच्या गाभाऱ्यात एक विशाल दालन, भिंतीवर कोरलेली चित्र, काही अर्धवट, काही रक्ताने माखलेल्या. एक चित्र विशेष उठून दिसतं, राणी आणि एक राजकन्या. खाली लिहिलं आहे, वसुंधरा, सूर्यवंशाची शेवटची आशा. विवंश श्वास रोखतो. त्याच्या ताविजात गुंतलेला तोच शब्द आहे, वसुंधरा. तेवढ्यात जोरात वाऱ्याचा झोत, दरवाजे आपोआप बंद होतात आणि सभामंडपातील मूळ शिल्पावरून एक सावली सरकते. जणू भिंतीतून एक स्त्री बाहेर येते.
तिचं रूप अस्पष्ट आहे, पण डोळे स्पष्ट आहेत, पाणीदार दुःखाने भरलेले, आणि जणू काही आपल्याला खुणवत ती म्हणते, तू आलास शेवटच्या प्रयत्नासाठी. विवंश मागे सरकतो, आवाज कंपित, पण ती म्हणते, माझं सत्य जाणून घे, अन्यथा हा गड पुन्हा रक्ताने भिजेल. आता कथा इथं वळते. प्रश्न आहेत, ही वसुंधरा कोण आहे? तिनं काय गमावलंय? शेवटचा प्रयत्न म्हणजे काय? विवंश कोणाचा वारसदार आहे? राजगडावर काय लपलाय? कोणत्या बलिदानाच्या प्रतीक्षेत हाय हा गड? मग उत्तरं मिळणार आहेत, पण त्यासाठी गडाच्या गुढात खोल जावं लागेल. सत्य रक्त मागेल आणि शापाचं त्याचं दार उघडेल. एवढं लक्षात ठेवा. आता कित्येक वर्षापूर्वी राजगड राज्यात सूर्यवंशीय राजा भीमराव यांचे राज्य होते. 18व्या शतकाच्या सुरुवातीस या प्राचीन डोंगराळ प्रदेशात त्यांनी उभं केलं एक समृद्ध, न्यायप्रिय, सुसंस्कृत आणि गूढतेने व्यापलेलं राज्य. त्यांच्या सौम्य स्वभावामुळे आणि पराक्रमी युद्धनीतीमुळे त्यांना धर्मध्वजाधारी राजा म्हणत. त्यांच्या राणी यशोधरा तेजस्वी, बुद्धिमान आणि प्रजेसाठी मायेसारखी होती. गडाच्या उंच तटबंदीतून सूर्योदय पाहताना भीमराव म्हणायचे, राज्य तिक्त तलवारीवर नव्हे तर प्रजेच्या प्रेमावर. आणि हेही खरं होतं. गडावर एक मंदिर होतं, जिथे दर पौर्णिमेस राजा आणि राणी स्वतः दर्शनासाठी जात. नित्यपूजा, न्यायसभा आणि दरबारात सन्मानाने घेतले जाणारे निर्णय, हे त्या काळात वैभव होतं. राजा आणि राणीला एक कन्या होती, वसुंधरा. जन्मतः सुंदर, बुद्धिमान आणि विलक्षण अंतर्ज्ञान असलेली. लहानपणापासून तिने गडाच्या सभामंडपात उभं राहून प्रश्न विचारण्याची सवय लावली होती. आई, सत्य जिंकतं का नेहमी? बाबा, जर चुकीचं सत्तेवर आलं तर काय करायचं? जर न्याय असहाय्य झाला तर कुणाकडे पाहायचं? राजा हसत म्हणायचा, मुली, तुझ्या या अशा विचारांमुळे हे राज्य सुरक्षित आहे. राजघराण्यातील दरबारी, महामंत्री, सेनापती आणि सर्व कुटुंबीय हे सुसंस्कृत आणि एकमेकांवर विश्वास ठेवणारे होते. पण प्रत्येक राज्याच्या सावलीत काही गूढ असतंच. गडात एक गुप्त दालन होतं, कुणालाही न उघडलेलं, फक्त वंश परंपरागत राजांना माहिती असलेलं. त्या दालनात ठेवलेला होता अग्निमणी नावाचा एक तेजस्वी रत्न. असं म्हणतात की हा रत्न सूर्याच्या पहाटेच्या पहिल्या किरणांवर झळाळतो, आणि जेव्हा तो उजाळतो तेव्हा त्याच्या प्रकाशात खोटं सैरभैर होतं आणि सत्य स्वतःच उघड होतं. पण अग्निमणीचा उपयोग फक्त संकटाच्या काळात केला जात असे. तो उघडायचा अधिकार फक्त राजाला होता, आणि त्याचा रक्षण करता एक गुप्त, निष्ठावंत, प्रतिनिष्ठ नावाचा एक शांत पण भयंकर योद्धा. आता या अग्निमणीच्या ताकदीबद्दल फार थोडे लोक जाणत होते, पण ज्यांना त्याचा उपयोग हवा होता त्यांनी कट रचायला सुरुवात केली होती. दरबारी महामंत्री सुरुवातच बाहेरून राजनिष्ठ वाटणारा, पण आतून लोभ, सत्ता आणि बदला याने भरलेला होता. त्याला वाटायचं की जर अग्निमणी त्याच्या हाती आला तर तो स्वतः राजगडाचा अधिपती बनू शकतो. पण त्याला अडवत होती एक गोष्ट, राजाची कन्या वसुंधरा. कारण अग्निमणी उघडण्यासाठी राजवंशीय रक्ताची साक्ष आवश्यक होती. सुवर्चसने राजाला एक दिवस आपल्या महालात बोलावलं. त्याने विचारलं, महाराज, जर उद्या युद्धाचं संकट आलं तर आपण अग्निमणीचा उपयोग कराल का? राजा गंभीर झाला. तो म्हणाला, सत्य हवं असेल तर अग्निमणी उघडावा लागतो, पण प्रत्येक संकट हे तसं नसतं. सुवर्चसला कळालं की राजा तो रत्न सहजासहजी उघडणार नाही. त्याने मग वेगळा मार्ग स्वीकारला. त्याने गुप्तपणे काही दरबारींना आपल्यात सामील केलं. द्वारपाल, खजिनदार, एक मूर्ख ज्योतिषी आणि गुप्तहेर. त्यांची योजना होती वसुंधराला गडातून गायब करायचं, कारण जर तीच नाही उरली तर शापित रक्ताचं द्वारच नक्कीच उरणार नाही. आणि मग आली ती रात्र, अंधाऱ्या अमावस्येची, जिथं गडावर गूढ सावल्या फिरत होत्या. वसुंधरा आपल्या खोलीत पुस्तक वाचत होती. तिच्या जवळची दासी तिच्यासाठी दूध घेऊन आली, आणि तीच दासी सुवर्चसची गुप्त हस्तक होती. दुधात एक धीमा विष मिळवलेलं, पण ते पिऊनही वसुंधरा मरणार नव्हती. ती बेशुद्ध होणार होती, आणि तीच वेळ होती तिला गडाच्या पाठीमागच्या पायथ्यावरून नेऊन पुरवण्याची. पण ते झालं नाही. जणू काही अज्ञात शक्तीने हस्तक्षेप केला. वसुंधरा बेशुद्ध झाली, पण काही वेळात तिच्या डोळ्यात एक तेज झळकू लागलं. तिने स्वप्नात पाहिलं, एक स्त्री केसरी वस्त्र नेसलेली म्हणते, सत्य सांगितलंच पाहिजे, नाहीतर हा गड रक्ताने भिजेल. ती जागी झाली, धावत महालातून बाहेर आली, पण तिथंच तिच्या समोर त्या गुप्तहेरांनी तिला घेरलं. एक झटका आणि तिच्या कपाळावर प्रहार झाला. ती कोसळली. सकाळी राजा आणि राणीच्या महालात एक दूत धावत आला. कन्या दिसत नाही. संपूर्ण गड शोधूनही वसुंधरा कुठेच मिळाली नाही, आणि त्या दिवशीपासून गडावर एक विचित्र शांतता पसरली. राजा भीमराव खचला. राणी यशोधरा वेडी झाली.
त्याच रात्री गडाच्या तळाजवळ राणीने आत्महत्या केली. राजा वेदनेने आंधळा झाला. त्याने दरबारात शेवटचं सांगितलं, वसुंधरा नाही तर मी राजा नाही, आणि तो महालातून निघून गेला. कुणी म्हणतं त्याने जंगलात आश्रम गाठला, कुणी म्हणतं तो मेलाच. गड पानसत्याने ओसाड झाला. सुवर्चस आणि त्याचे मंडळी सत्तेवर आले, पण अग्निमणी उघडण्याचा प्रयत्न करताच गडाचा एक भाग कोसळला आणि कुणीतरी म्हणालं, शाप सुरू झालाय. त्या दिवसानंतर गडावर कोणीच टिकू शकलं नाही. जिथं वसुंधराला पुरलं गेलं तिथं आजही रात्रभर स्त्रियांचा रडण्याचा आवाज येतो, आणि ज्यांना रात्र थांबावी वाटते त्यांना शेवटचा प्रयत्न आठवतो. या सर्वांचा इतिहास विसरला गेला, पण तोच इतिहास आज पुन्हा जगतोय, कारण विवंश गडावर परतला आहे आणि त्याच्या गळ्यात तावीज आहे, ज्यात एक नाव कोरलेलं आहे, वसुंधरा. आता राजगडावरून राजा भीमराव निघून गेला होता. राणीने प्राणत्याग केला होता आणि राजकन्या वसुंधरा अज्ञात ठिकाणी हरवली होती. गडाचं राज्य सुवर्चस या कपटी मंत्र्याच्या हाती आलं होतं. तटबंदीच्या आतल्या सर्व गल्लीबोळांमध्ये मृत शांतता पसरली होती. बाजारपेठ उधळली गेली होती आणि नगारखान्याच्या वाद्यांमध्ये सूर उरला नव्हता. आणि मला जिथं एकेकाळी न्यायनिवाडे होत तिथं आता कपट, स्वार्थ आणि भीतीने ठाण मांडलेलं होतं. सुवर्चसने राजगडाचा गाभारा बंद केला होता. अग्निमणीच्या खोलीच्या दारावर गजांनी बंदिस्त दारे बसवली गेली होती. तो त्याला मिळवू इच्छित होता, पण त्याला हेही ठाऊक होतं, हा रत्न ज्याला हवाय त्याचं रक्त राजवंशाचं असावं लागतं. वसुंधरा नाही, राजा नाही, त्यामुळे कुणी उरला नाही. पण त्याला माहिती नव्हतं की विधी पूर्ण न झाल्यास शाप जागा होतो. तेव्हाच एका वादळी रात्री गडाच्या मुख्य प्रवेशद्वारात एक साधू येतो. लांबट चेहरा, पिवळसर डोळे, केसांची जटा खांद्यावर झाकणारी, भस्माने माखलेला देह, हातात कमंडलू, पण नजरेत एक विचित्र स्थिरता. सैनिक त्याला अडवतात. कोण आहेस? इथे कोणीच येत नाही. साधू म्हणतो, माझं नाव प्रश्न आहे. सैनिक चकित होतात. हा काय प्रकार? तो हसतो, मी तिथं जातो जिथं उत्तर लपलेले असतात. सुवर्चसला साधू येऊन भेटतो आणि म्हणतो, महाराज, हे राज्य शापित झालंय. सुवर्चस ऐकून घेतो. शाप? कोणाचा? साधू, त्या मुलीचा, जिला तुम्ही मेली म्हणून सोडून दिलं. सुवर्चस डोळे मोठे करतो. तुझं वय काय? तू कोण आहे? साधू म्हणतो, मी काळा आहे. जेव्हा वेळ आली तेव्हा प्रकट होतो. सुवर्चस त्याला वेड्यात काढतो. तू वेडा आहेस? गडावर भीती पसरवायला आलायस? साधू निघता निघता म्हणतो, हा गड अजून रक्त पिणार आहे. अग्निमणी जागा होईल, पण फक्त त्या रक्ताने ज्याने सत्य गमावलंय. तू नाहीस तो. त्या रात्री सुवर्चसच्या खोलीत अंधारात एक स्त्रीचा आरसा आपोआप हलतो. तिच्या छायेत दिसतो वसुंधरेचा चेहरा. सकाळी गडाच्या नगरखान्याजवळ एक सैनिक रक्ताने भरलेला आढळतो. शरीरावर कोणतेही शस्त्र नाही, पण डोळे फाटलेले. त्याच्या तोंडातून शेवटचं वाक्य, सावलीतून ती येते. सुवर्चस घाबरतो. तो गड सोडण्याचा विचार करतो, पण अग्निमणी त्याला मिळवायचा असतो. त्याला मिळवण्यासाठी तो आणखी पाप करतो. साधूंना बंदी करतो, मंदिरं बंद करतो. तो गडावरून लोकांना खाली उतरवतो. मंदिरं बंद झाली, सण उत्सव संपले. तटबंदीच्या आत आता फक्त दरबारी, सैनिक आणि काही नोकर आहेत. पण रात्रीचा राजगड आता जागा व्हायला लागतो. तटांवर सावल्या फिरू लागतात. काही सैनिक गड सोडतात, काही वेडसर होऊन अंतर्भागच हरवतात. आणि एक दिवस पुन्हा तोच साधू पुन्हा महालात येतो आणि म्हणतो, गड जिवंत झालाय, आता तो तुझं रक्त नक्कीच मागेल. सुवर्चस ओरडतो, तू शाप देतोयस का? तो म्हणतो, मी फक्त सांगतोय. शाप तर त्या राणीने दिला होता. सत्य दडवलं तर सावली अंगावर बसेल. सुवर्चस तो साधू पकडायला सांगतो, पण साधू गायब होतो. आणि तेव्हापासून एकच वाक्य सगळीकडे ऐकू येतं. शेवटचा प्रयत्न चमत्कार घडवतो. गडाच्या प्रत्येक भिंतीवर हळूहळू कोरले जातं हे वाक्य, कोणत्याही हातांनी नव्हे तर एक अज्ञान छायांनी. सुवर्चस वेडा होतो, महालातून निघून जातो. आणि तेव्हाच गडावर पुन्हा कोणीतरी पाय ठेवतो, विवंश. आणि जेव्हा आता त्याचा तावीज अग्निमणीच्या दाराशी ठेवतो, तेव्हा अग्निमणी थोडासा झळकतो. तिथून सुरू होतो पुनर्जन्माचा अध्याय. आता विवंश आठवड्याभराच्या थकव्यानंतर राजगडाच्या एका गडद गुहेसमोर तो थांबला होता. कपाळावरून वाहणारा घाम, डोळ्यात थेट गुडतेचा प्रतिबिंब आणि गळ्यातील कारसल तावी सतत हळूहळू हालचाल करत होता. जणू त्यालाही वाटत होतं की आत काहीतरी आहे जे त्याच्याशी संबंधित आहे. विवंश एक साधूंच्या आश्रमात वाढलेला, पण अंतकरणात नेहमी एक ओढ, एक विचार की आपलं मूळ कुठं आहे. त्याच्या लहानपणापासूनच त्याच्या स्वप्नामध्ये तोच गड, तेच तट आणि तीच एक राणी आणि एक गायब होत जाणारी कन्या सतत येत होती. त्याने आश्रमातील गुरूंना विचारलं होतं, हे चित्र असं वारंवार का दिसतं? गुरु उत्तरायचे, कधी कधी आत्म्याच्या स्मृतीही जन्म घेतात. त्या शब्दात नाही समजत, पण हृदयातून मार्ग दाखवतात.
आणि त्याच मार्गावर आता विवंश उभा होता. गडावर पोहोचल्यावर त्याने पाहिलं की मंदिर बंद आहे, राजदालन ओसाड आहे आणि वातावरणात एक विचित्र कंपन. त्याच्या मनात क्षणभर शंका आली, मी योग्य ठिकाणी आलोय ना? पण पुढच्या क्षणी त्या ताविजातून एक मंद प्रकाश झळकला आणि तोच प्रकाश त्याच्या महालाच्या मागच्या झाडीतून एक वाट दाखवू लागला, जिथं पूर्वी कुणी गेलं नव्हतं. त्याला वाटलं, हेच आहे माझं उत्तर. वाटेत तो त्या भिंतीजवळ थांबला. तिथं कोरलेलं होतं, शेवटचा प्रयत्न चमत्कार घडवतो. त्याला आठवलं, लहानपणी गुरुजी त्याला सांगायचे, ही ओळ तुझ्या जीवनाचं रहस्य आहे. तो भिंतीशी डोकं टेकून बसला आणि डोळे मिटले आणि अचानक त्याच्या कानात एक आवाज घुमला, विवंश. त्याने डोळे उघडले. समोर कोणीच नव्हतं, पण हवेत तोच आवाज पुन्हा, विवंश, तू शेवटचा वारसदार आहेस. त्याच्या हृदयाची धडधड वाढू लागली आणि त्या क्षणी त्याच्या ताविजातून एक सुईसारखा निळसर प्रकाश भिंतीवरून खाली पडलेल्या पानांवर झळकला. तिथे एक खडक होता, ज्याला हलवल्यावर एक गुप्त शिडी उघडली गेली आणि जी थेट गडाच्या खाली असलेल्या गूढ दालनात नेत नव्हती. आणि पायरीवरचा प्रत्येक पाऊल त्याचा श्वास रोखत होते. पण तो खाली उतरतो. अंधारात त्याला एक मोठा शिलालेख दिसतो आणि त्यावर कोरलेलं असतं, राजवंशीय रक्त झोडू शकेल या दालनाचं सत्य. विवंश जवळ गेला. त्याच्या ताविजातील सोनसळी बिंदू त्या शिलालेखाला भिडतो आणि अचानक त्या दालनातील दिवे एकामागोमाग एक पेटू लागतात. जणू हजारो वर्षाची काळ रात्र एका क्षणात उजळून निघते. त्या प्रकाशात विवंशाला दिसतं की एक सिंहासन आणि त्याच्या समोर 3 मूर्ती, राजा भीमराव, राणी यशोधरा आणि राजकन्या वसुंधरा. पण त्या मूर्ती नव्हत्या, त्या सावल्या होत्या, काळोख्या इतिहासाच्या प्रतिमा. आणि त्याच वेळी त्याला दिसते एक पेटी, ज्यावर कोरलेलं असतं, तू जर खरा वारसदार असशील तर हे उघडून दाखव. विवंश डोळ्यात विश्वासाने पाहतो, पण हात मागे घेतो, कारण त्याच्या मनात अजूनही शंका होती, मी खरा वारसदार आहे का? तेव्हाच मागून एक आवाज हा नक्कीच येतो, तुझ्या रक्तातच उत्तर आहे. तो वळतो. समोर उभा असतो तोच गूढ साधू, ज्याच्या डोळ्यातून काळजाई हादरतील अशी शांतता आणि गूढता एकत्र नांदत होती. साधू म्हणतो, विवंश, तुझं नावच तुझं उत्तर आहे. आता ज्याचा जन्म विस्मरणातून झाला तोच विवंश. तू राजा भीमरावचा पुत्र आहेस, ज्याला बचावण्यासाठी लहानपणीच गडाबाहेर पाठवण्यात आलं होतं. वसुंधराला वाचवू शकलो नाही, पण तुला वाचवलं गेलं. विवंश आदरतो. डोळे भरून येतात. तो विचारतो, माझ्या आईवडिलांचं काय झालं? साधू नजरेनं वर पाहतो आणि भिंतीवर झळकतो राणी यशोधरेचा चेहरा. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहतात. माझा हक्क मी गमावला आहे का? असा प्रश्न त्याच्या मनात उगम पावतो. पण त्याच वेळी साधू त्याच्या पाठीवर हात ठेवतो आणि म्हणतो, हक्क वारस हक्काने नाही, प्रयत्नाने मिळतो. आणि हेच वाक्य शेवटच्या प्रयत्नच चमत्कार घडवतो. पुन्हा त्या गुहेत घुमतं आणि विवंश त्या पेटीकडे जातो. डोळे बंद करतो आणि त्याचा तावीज पेटीवर ठेवतो. त्या क्षणी पेटी आपोआप उघडते आणि तिच्यातून झळकतो हा एक प्राचीन मानपत्र, ज्यावर लिहिलं असतं, हा जो वाचेल तो शेवटचा वारस असेल आणि तोच गडावरचा अंधार दूर करू शकेल. विवंश ते मानपत्र उचलतो आणि जणू वेळ थांबते. दालनात गूढ शांतता पसरते. पण त्या शांततेतही एक वेगळी जाणीव, ही सुरुवात आहे एका अंतिम प्रयत्नाची, जो केवळ स्वतःसाठी नव्हे तर गडावरच्या प्रत्येक पवित्र श्वासासाठी आहे. आणि आता त्या राजकुमाराला आपल्या शत्रूंच्या सावलीपासून नव्हे तर स्वतःच्या मनातल्या भीतीपासून लढायचं आहे. कारण शेवटचा प्रयत्न करायचाच आहे आणि जिंकण्यासाठी नाही तर गडावरचं सत्य मोकळं करण्यासाठी. नक्कीच त्याला लढावं लागेल आणि तो लढेल सुद्धा. आता जेव्हा राजकुमार विवंश गडाच्या त्या गूढ दालनातून बाहेर आला तेव्हा त्याच्या डोळ्यात नवं चैतन्य होतं. पण त्यासोबत होती जबाबदारी. त्याच्या हातात असलेला तो राजवंशाचा लेख म्हणजे केवळ ओळख नव्हती, तर एक गुप्त संदेश होता. त्यावर एकाच वाक्याने सगळं स्पष्ट केलं होतं, गडाचं सत्य गुप्त गुहेत दडलाय, पण ते उघडेल फक्त त्या रक्ताने, ज्याने कधीही सत्ता न मागितली. आणि विवंश त्या वाक्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होता. पण तेव्हा त्याला आठवलं की आश्रमात गुरुजींनी एकदा सांगितलं होतं, कधी कधी वंश परंपरेपेक्षा सत्याला ओढ असते त्या ठिकाणी जिथे कुणी पोहोचलेलं नसतं. तो गडाच्या पायऱ्यांवरून पुन्हा उतरायला लागला. एका बाजूला जंगलात शिरणारा एक जुना, आता हरवलेला वाट मोकळा झाला होता. त्याच्या हृदयात एक विचित्र ओढ निर्माण झाली, जणू त्या वाटेनेच त्याचं खरं उत्तर आहे. आणि तो चालत चालत एका विस्तीर्ण मैदानात पोहोचतो, जिथे जमिनीत एक गूढ गोल आकाराचं खडकाचं दार दिसतं. त्यावर मधोमध कोरलेलं असतं, सत्य हे दडलेलं असतं, पण प्रयत्न हेच दार उघडतात. विवंश त्या दारावर हात ठेवतो, पण काहीच होत नाही. तो क्षणभर मागे सरकतो आणि तावीज उघडून त्यातील रक्ताच्या ताम्रनाल कड्याला दाराशी स्पर्श करतो. त्या क्षणी एक भूकंपासारखा कंपन
आणि खडकाचं दार कापसासारखं सरकतं. त्याच्या आत एक अरुंद वाट आहे, पण त्या वाटेच्या दोन्ही बाजूंना शेकडो टेबलासारखे दगड आहेत आणि त्यावर कोरलेले अनोळखी शब्द आहेत. विवंश ते वाचू लागतो. काही त्याला कळतात, काही फक्त जाणवतात, पण एका ठिकाणी त्याला स्पष्ट शब्द दिसतात. राजवंशातील विश्वासघाताचं सत्य इथे दडलं आहे आणि ज्याचं रक्त शुद्ध आहे त्याच्या समोर ते उघडेल. तो त्या कोरीव दगडापुढे बसतो आणि त्या लेखाला हात लावतो. अचानक संपूर्ण गुहा उधळून जाते. एक आरशासारखा प्रकाशाचा पडदा उभा राहतो आणि त्यात दिसायला लागतं ते दृश्य जे शतकाभर कोणालाही माहिती नव्हतं. त्यात तो पाहतो एक सभा. राजा भीमराव आपल्या दरबारांसोबत, समोर उभी वसुंधरा, राणी यशोधरा तिच्या मागे आणि एका कोपऱ्यात उभा महामंत्री सुवर्चस. आरशातलं दृश्य पुढे सरकतं. वसुंधरा काहीतरी सांगितलं जातं आणि तिचे डोळे भरून येतात. ती ओरडते, हा विश्वासघात आहे, मी हा रत्न उघडू शकत नाही. आणि लगेचच तिच्या हातातला अग्निमणी तिच्या छातीजवळ ठेवलेला असतो. मग त्याच दरबारींचा कट उघडवतो. रात्र काळोखी होते आणि वसुंधरा गायब होते. विवंशला हे दृश्य पाहून राग अनावर होतो, पण आरशातलं दृश्य थांबत नाही. पुढे दाखवलं जातं की वसुंधराला गडाच्या मागच्या डोंगर कड्यावर नेलं जाते आणि तिला बेशुद्ध करून एका खडकाखाली जिवंत पुरलं जातं. आणि त्याच वेळी तिच्या ओठांवर शेवटचं वाक्य होतं, माझं रक्त सत्यावर झाकलं गेलं आहे, म्हणूनच हा गड शापित आहे. हे ऐकताच आरशाचा पडदा फाटतो आणि त्या कोरीव दगडाच्या मागे एक लहान कपाट उघडतं. त्यात असतो एका पुरातन गुप्तलेख, ज्यावर लिहिलं असतं, अग्निमणीचं द्वार उघडण्यासाठी केवळ रत्न पुरेसं नाही, त्यासाठी गरज आहे वसुंधरेच्या शरीराच्या संपर्कात आलेल्या गोष्टींचा. विवंश विचारात पडतो, आता वसुंधराचं शरीर कुठं आहे आणि तिच्या वस्त्रांचा, तिच्या रक्ताचा, तिच्या अस्तित्वाचा काही अंश शिल्लक आहे का? त्या लेखाच्या मागे अजून एक वाक्य असतं, ती जेव्हा गेली तेव्हा तिच्या रक्ताने एका कापडाचा तुकडा रंगला गेला. तो तुकडा अजूनही गडावर आहे. हे वाचून विवंश जोरात उठतो आणि त्या गुहेतून बाहेर पडतो. आता त्याच्या शोधाला वेग मिळालेला असतो. त्याला माहिती असतं की गडाच्या मागील बाजू जीर्ण सभागृहात अनेक वस्त्र, युद्धातील ध्वज आणि राण्यांच्या वस्त्रांची पेटी सुरक्षित ठेवलेली होती. तो तेथे जातो. गडाच्या खालच्या बाजूने चोरवाट पकडतो आणि त्या बंद पेटीपाशी पोहोचतो. ती पेटी उघडताना त्याच्या हातात थरकाप होतो. त्याला माहिती असतं की जर तो तुकडा त्याला सापडला तर तीच किल्ली ठरेल. पुढच्या प्रयत्नासाठी पेटी उघडतो. अनेक वस्त्र, पण एक लालसर वेश असलेला, त्यावर सुकलेला गडद तपकिरी डाग आणि तो तुकडा उचलतो आणि त्याच वेळी त्याच्या गळ्यातील तावीज गरम होतो, इतका की त्याला ते तावीज हाताने काढावं लागतं. तो तुकडा आणि तावीज एकमेकांच्या संपर्कात येतात. एक प्रकाश जोड पेटतो आणि त्यात स्पष्ट होते एक वाक्य, तू आता तिला मुक्त करू शकतोस. विवंश समजतो की आता वेळ आली आहे पुन्हा गडाच्या अग्निमणीच्या दालनात जायची. सत्य स्पष्ट झालंय, तुकडा मिळालाय, पण त्याच वेळी पुन्हा त्याच्या डोळ्यासमोर दिसतो तो गूढ साधू, जो पुन्हा म्हणतो, मात्र लक्षात ठेव, हे शेवटचा प्रयत्न असणार नाही, कारण प्रत्येक प्रयत्नात एक बलिदान दडलेलं असतं. हे ऐकून विवंश शांत उभा राहतो आणि अंतकरणातून म्हणतो, मी तयार आहे. आता पुढचं पाऊल आहे वसुंधराच्या आत्म्याशी संपर्क साधणं आणि त्या रक्ताच्या सामर्थ्यातून सत्याचं दार उघडणं. गड जिवंत होत चाललाय आणि राजवंशाचा वारसदार शेवटच्या प्रयत्नासाठी सज्ज झालाय. आता गडाच्या प्रत्येक वाराच्या जुळकीत आता एक वेगळी हालचाल जाणवू लागली होती. जणू विवंशने शोधलेला तो रक्ताने माखलेला तुकडा त्या शतकभर थांबलेल्या आत्म्याला पुन्हा जागृत करत होता. विवंशने तो तुकडा अग्निमणीच्या दालनातील मूळ शिल्पासमोर ठेवताच त्या दगडी चेहऱ्यावर हलकासा कंपन झाला, जणू शिल्प जिवंत होण्याच्या अवस्थेत होतं. त्या क्षणी हवेत एक भयानक, नक्कीच थंडी पसरली आणि सभामंडपाच्या मध्यभागी एक शुभ्र धूर निर्माण झाला. धूर जसा स्पष्ट होत गेला तसतसं त्या धुरातून एक स्त्रीचं सदृश्य छाया समोर आली. डोळे पाण्याने भरलेले, कपाळावर रक्ताचा अंश आणि गळ्यात राजघराण्याची चंद्रकला. तीच होती वसुंधरा. तिचं रूप सौंदर्याचं प्रतीक असलं तरी तिच्या नजरेतून दुःख ओघळत होतं. ती बोलायला सुरुवात करते आणि तिचा आवाज सगळ्या दालनात घुमू लागतो, मी येथे शापित आहे, कारण माझं रक्त सत्ता आणि स्वार्थासाठी धडपड गेलाय आणि मी राजा भीमराव आणि राणी यशोधरेची एकुलती एक कन्या आहे. माझ्या वयाच्या 16व्या वर्षी मी माझ्या वडिलांच्या हातात अग्निमणी ठेवला होता, कारण मला वाटलं होतं की मी ही वंशाच्या परंपरेला साक्ष देणारी आहे. पण मी चुकले. जेव्हा माझ्या गळ्यातील राजमुद्रा दरबारात चमकली तेव्हा काहींच्या डोळ्यात लोभ दिसला. मी वडिलांसमोर निसंशय उभे राहिले, पण माझ्या भोवतीचा दरबार फसव्या मुखवट्यांनी भरलेला होता. महामंत्री सुवर्चस, ज्याला माझा विश्वास होता, त्याने सर्वात मोठा विश्वासघात केला. मी जेव्हा शंका व्यक्त केली
तेव्हा तो माझ्यावर संशय घेऊ लागला. त्या रात्री जेव्हा मी मंदिरात ध्यानस्थ होते तेव्हा मला अमृतासारखा दूध देण्यात आलं, आणि पण ते दूध विषारी होतं. माझ्या शरीरात अचानक दुर्बलता जाणवली आणि मला माझ्या खोलीतून दूर एका अंधाऱ्या गुहेत नेण्यात आलं. आणि मी जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा माझ्या हात पायांना दोर बांधलेले होते. माझ्या डोळ्यासमोर त्यांनी अग्निमणी उघडण्याचा प्रयत्न केला, पण त्या रक्ताने त्यांना स्वीकारलं नाही. कारण माझं रक्त जिवंत होतं, पण माझी आत्मा यातना सहन करत होती. त्यांनी मला जिवंतच पुरण्याचा निर्णय घेतला. जेव्हा त्यांनी माझ्यावर माती टाकायला सुरुवात केली तेव्हा मी फक्त एकच वाक्य उच्चारलं, सत्य दडपलं गेलं. आता या गडावर अंधाराची सत्ता राहील. मी मेल्यानंतर नाही तर जिवंत गाडल्यावर शाप दिला. हा शाप त्या रात्री वाऱ्यांवरून दरबारी कानात पोहोचला आणि त्यांनी मला उघडण्याऐवजी अधिक खोल पुरलं. मी त्या गुहेत मरले, पण माझी आत्मा तिथेच अडकली. माझं शरीर जमिनीत विरून गेलं, पण माझं रक्त त्या वशरात राहिलं. आणि जे आज तुझ्या हाती आहे विवंश. विवंश हळूहळू त्या तुकड्याकडे पाहतो. त्याच्या मनात विचारांचं वादळ उठलेलं असतं. हेच खरं आहे, ती खरी आहे, तिचा आवाज हा इतिहास आहे. वसुंधरा पुढे सांगते, राजा भीमराव तुटला होता. राणी यशोधराने स्वतःला जलात विसर्जित केलं आणि तेव्हा तुझा जन्म झाला. तुला वाचवण्यासाठी एक निष्ठावान सेवक तुला गडातून बाहेर काढून आश्रमात पोहोचून गेला. तू जगलास कारण तुला एक दिवस हे सत्य उजेडात आणायचं होतं. तू माझा भाऊ आहेस विवंश, मी तुझी बहीण वसुंधरा आहे. हे ऐकून विवंश चक्रावतो. त्याच्या अंगावर शहारा येतो. त्याच्या डोळ्यात अश्रू आणि ओठांवर फक्त एकच शब्द आहे, ताई. तो गुडघ्यावर बसतो, डोकं झुकवतो आणि तिच्या आत्म्यासमोर मनाने नतमस्तक होतो. वसुंधरा म्हणते, तू हे रत्न उघडू शकतेस, पण त्यासाठी तुला एक बलिदान द्यावं लागेल. हे रक्त केवळ रक्त स्वीकारतं आणि सत्याचं उजेड दाखवतं. विवंश विचारतो, माझं रक्त तुला मुक्त करेल का? वसुंधरा हलकस असते, माझी आत्मा मुक्त होईल, पण फक्त तुझा प्रयत्न निस्वार्थ असेल तरच. विवंश उठतो. तो अग्निमणीच्या दिशेने जातो. त्याचा हात थोडासा थरथरतो, पण आत्मा मात्र स्थिर असतो. आणि तेव्हा तो आपल्या करंगईला हलकस कापतो. रक्ताचे एक थेंब त्या रत्नावर टाकतो. रत्न शांतपणे चमकायला लागतं. सुरुवातीला मंद उजेड, मग झळाळती तेज किरण, आणि त्या प्रकाशातून पुन्हा वसुंधराचा चेहरा दिसतो. पण आता ती हसते. तिचे डोळे शांत आहे, शरीर तेजोमय आहे. ती म्हणते, तू मला मुक्त केलंस, आता गड स्वतःला मुक्त करेल. आणि ती सावली हवेत विलीन होते. सभामंडपात शांतता पसरते, पण ही शांतता भीतीची नाही. ही शांतता एक अध्याय पूर्ण होण्याची होती. विवंश शांतपणे उभा राहतो आणि नजरेने गडाकडे पाहतो. सूर्य उगवतो. पहाटेचं पहिलं किरण गडाच्या कड्यावर पडतं आणि शतकभर झाकलेल्या भिंतीवर एक वाक्य स्पष्ट दिसतं. शेवटचा प्रयत्न चमत्कार घडवतो. आता राजगडाच्या सभामंडपात एकेकाळी ज्यांनी सत्याच्या दिव्याखाली आपले निर्णय घेतले होते त्याच दरबारींनी एक दिवस काळाच्या अंधाराला कवटाळलं. राजा भीमराव यांच्या डोळ्यात केवळ प्रेम आणि विश्वास होता, पण कधी कधी डोळ्यातला अतिविश्वासच शत्रूंना संधी देतो. महामंत्री सुवर्चस हा त्यांचाच एक सल्लागार, राजघराण्यातील लाडका, पण त्याच्या मनात अनेक वर्षापासून एक विषाणू रुजला होता. आता त्याला वाटायचं की राजा सर्व काही ऐकतो, पण राज्य चालवतो त्याच्या नजरेतून. त्याने अनेक वर्ष त्याचं निष्ठावान मुखवटा घालून दरबारात भूमिका वठवली होती, पण मनात मात्र प्रत्येक निर्णयावर टोचणारी अस्वस्थता भरत गेली होती. आता तो दिवस आलाच ज्या दिवशी वसुंधरानं अग्निमणी पहिल्यांदा पाहिला. त्या दिवशी सुवर्चसला समजलं की आता वेळ आली आहे, कारण राजवंशातील एकच वारसदार शिल्लक आहे, तीच वसुंधरा. आणि जर तीच नसेल तर मग रत्न उघडण्याचा मार्ग फक्त त्याच्या हाती राहील. त्याने हळूहळू आपले सहकारी निवडायला सुरुवात केली. खजिनदार ब्रह्मदत्त, ज्याचं मन सुवर्णानं गुंतलेलं. सेनापती तारकुंड, जो ताकद आणि मान पदासाठी भलत्या मार्गावर जायला तयार होता. आणि मंदिराचा पुजारी रुधिरनाथ, जो गुप्त तांत्रिक विधींचा अभ्यासक होता आणि आध्यात्मिकता मागे टाकून शक्तीच्या मोहात अडकला होता. सुवर्चसने त्यांच्या समवेत कट तयार केला. सर्वात पहिला टप्पा वसुंधराला गडावरून नाहीसं करणं. त्यासाठी रुधिरनाथने एक विशिष्ट मंत्र तयार केला, जो तिच्या पाण्यात मिसळला गेला. वसुंधरा बेशुद्ध होताच त्या तिन्ही सांजेला ती गडाच्या मागील अंधाराच्या वाटेने नेली गेली आणि एका उघड्या आणि खडकात, जिथं एक शेकडो वर्षापूर्वीचा तलाव कोरडा पडला होता, तिथं ती जिवंत पुरली गेली. सुवर्चसने पुढील पाऊल टाकलं. राणी यशोधराला मनोबलाने तोडून टाकलं. तिला सतत सांगितलं गेलं की तिची मुलगी पळून गेली. तिने राजघराण्याची लाज राखली नाही. तिने विश्वासघात केला. राणीने काही काळ संघर्ष केला, पण शेवटी त्या दुःखाच्या ओझ्याखाली ती कोसळली आणि महालातल्या शांत सरोवरात उडी घेतली. राजा भीमरावला ही गोष्ट कळताच तो हादरला. त्याला स्वप्नात देखील असं काही होईल असं वाटलं नव्हतं.
त्याने सुवर्चस्वर संशय घेतला, पण पुरावा नव्हता. त्यानं वसुंधराच्या मागे गुप्तहेर पाठवण्याचा प्रयत्न केला, पण त्या गुप्तहेराने दुसऱ्याच दिवशी विष पिऊन आत्महत्या केली. दरबार आता सुवर्चसच्या मर्जीने चालू लागला. परदेशी व्यापाऱ्यांना परवानगी मिळाली. मंदिरातील दाण्याच्या पेट्या रिकाम्या होऊ लागल्या आणि जनता कराच्या ओझ्याखाली दबून गेली. राजा भीमराव वेगळाच झाला. त्याने अनेक दिवस राजदरबारात पाऊल ठेवले नाही. शेवटी एका रात्री त्याने सुवर्चसला दरबारात बोलावलं. तेव्हा राजाच्या चेहऱ्यावर एक अजब शांतता होती, पण डोळ्यांमध्ये दुःखाचा खड्डा होता. सुवर्चस, तो म्हणाला, माझं आयुष्य संपत चाललंय, पण एक वचन दे, माझ्या पक्षात तू राज्याचं रक्षण करशील. सुवर्चसने नकली अश्रूंनी डोळे भरले आणि नम्रपणे मान हलवली. पण त्याच रात्री सुवर्चसने रुधिरनाथकडून विष मागवलं आणि तेच विष राजा भीमरावच्या प्रिय दुधात मिसळण्यात आलं. आता राजा झोपला आणि पुन्हा जागा झाला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सुवर्चसने दरबारात घोषणा केली, राजा भीमराव यांचे अकाली निधन झाले आहे. आता आपण राजगडाच्या रक्षणासाठी एक विशेष सभापद परिषदेची स्थापना करू. आणि त्या दिवशीपासून राजगड एका सुनेपणाच्या अंधारात बुडाला. अग्निमणी बंद खोलीत राहिला आणि त्याला उघडण्यासाठी कुणाचंही रक्त योग्य नव्हतं, कारण राजवंश उरलाच नव्हता असं सांगितलं गेलं. पण सुवर्चसला माहिती नव्हतं की वसुंधरा अजूनही त्या रत्नाशी संबंधित आहे. आणि सर्वात मोठा विश्वासघात जेव्हा झाला तेव्हा नियतीने तो बघितला होता, कारण त्या विश्वासघाताचा बदला घेण्यासाठी वेळ स्वतः तयार होत होता. आणि गडावर अनेक अनोळखी आजार पसरले. वाऱ्यात मृतांची कुजबूज ऐकू यायला लागली आणि कित्येक सैनिक झोपेत ओरडत जागे होऊ लागले. सुवर्चसला वाटलं की तो गडाचं नशीब ठरवत आहे, पण प्रत्यक्षात तो एका शापित भूमीवर सिंहासन शोधत होता. रुधिरनाथ एका रात्री वेळसर हसत पळून गेला आणि म्हणाला, मी वसुंधरेच्या आत्म्याला जागा केलंय, आता कुणीच वाचणार नाही. आणि दुसऱ्याच दिवशी त्याचं रक्तानं भिजलेलं शरीर मंदिराच्या पायऱ्यांवर सापडलं. जनतेत भय निर्माण झालं आणि गड हळूहळू रिकामा होऊ लागला. जे राहिले ते सुवर्चसचे लाचार लोक, पण त्यांच्यासाठी मनात आता भीती, पश्चाताप याचं रसायन उकळत होतं. आणि इतक्या साऱ्या घटनांमधून एकच गोष्ट स्पष्ट होत होती, राजगड न्याय मागतोय, सत्य मागतोय. आणि ज्या पायऱ्यांवरून राजा भीमराव चालत गेला होता तिथं आता विवंश उभा होता, एका नव्या प्रयत्नासाठी, एका अंतिम संघर्षासाठी, ज्यात एकेकाळी झालेल्या विश्वासघाताचं पाणी पुन्हा उकळणार होतं आणि त्याचं वाफ वसुंधराच्या आवाजात पुन्हा पुन्हा आठवत राहणार होती. माझं रक्त अजून थंड झालेलं नाहीये. म्हणून गडावर चांदणं पडलं की गडाच्या भिंतीवर सावल्या फिरू लागल्या. काही सावल्या भूतकाळातल्या, काही अपूर्ण श्वासांनी बनलेल्या आणि काही अशा की ज्या आपल्या वेदनेला वाट मोकळी करून द्यायला अजूनही तिथंच थांबलेल्या असतात. विवंशने जेव्हा अग्निमणीचा गाभारा पुन्हा उघडला तेव्हा त्याच्या मनात एक निर्धार होता, आज हे रत्न उघडायचं आणि वसुंधराच्या आत्म्याला मुक्त करायचं. त्याच्या हातात होता रक्ताने माखलेला तिचा वस्त्र तुकडा, गळ्यात जुना तावीज आणि डोळ्यात एक दगडासारखा ठाम विश्वास. रात्रीची वेळ होती, पौर्णिमा पूर्ण फुललेली होती आणि आकाशात ढग नव्हते. जणू साक्षीदार बनण्यासाठी साक्षात चंद्र आला होता. सभा मंडपात एका बाजूला अग्निमणी ठेवलेला होता, जिथे आजवर कोणी यशस्वीपणे तो उघडू शकला नव्हता, आणि दुसऱ्या बाजूला वसुंधराची मूळ छायाचित्रित छाया मंद प्रकाशात तरंगत होती. तिने आधी सांगितलं होतं, विधी करताना फक्त रक्त पुरेसं नाही, तुझ्या प्रयत्नात मनापासूनची पश्चातापाची जाणीव, वंशाचं ओझं स्वीकारण्याची तयारी आणि बलिदानाची श्रद्धता लागते. विवंशने तिचं ऐकून घेतलं, श्वास आत घेतला आणि रक्ताच्या थेंबांनी रचलेला मंत्रमुद्रित हा वर्तुळ तयार केलं. त्याच्या मधोमध ठेवला अग्निमणी आणि वस्त्राचा तुकडा. त्या भोवती 7 वेळा तावीज फिरवला आणि शेवटी आपली करंगळी कापून त्याने रक्ताच्या थेंबांनी त्या वस्त्रावर उंच सावल्या शब्दांनी लिहिलं, मी वारस आहे. गडावर शांतता होती, पक्षीही नाहीत, वाराही थांबलेला. तो क्षण एक असा होता की जिथं वेळ देखील श्वास रोखून पाहत होती. विवंश डोळे मिटतो आणि म्हणतो, हे वसुंधरा, जर मी खरा वारस असेन तर तुझं दुःख आज संपू दे. त्याने रक्त थेंब अग्निमनेवर टाकला आणि वाट पाहिली. काही क्षणातच रत्न हलकसं चमकायला लागलं. सभा मंडपाच्या भिंतीवरून जळजळत तेज फिरू लागलं. हवेत एक वेगळंच कंपन पसरलं. वसुंधराची छाया हळूहळू प्रकट झाली, पण तिच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं, तिचं शरीर थरथरत होतं. आणि ती म्हणाली, थांब, हे पुरेसं नाही. तो गोंधळतो आणि तो विचारतो, का? मी तर सर्व केलाय. वसुंधरा जवळ येते आणि म्हणते, तुझं रक्त शुद्ध आहे, प्रयत्न खरा आहे, पण विधी पूर्ण नाही, कारण तुझं मन अजून स्पष्ट नाही. तू अजून गडाच्या भूतकाळाशी एकरूप झालेला नाहीस. आणि हे म्हणताच सभा मंडपातील दिवे एकदम विझतात. एक तीव्र झंकार आवाज, जणू एखादा शंख फाटतो आणि संपूर्ण जागा हादरते. विवंश मागे सरकतो, अग्निमणी थरथरतो आणि अचानक त्यातून एक जळता निळसर प्रकाश बाहेर पडतो.
जो थेट विवंशच्या दिशेने धावतो आणि त्याला आघात करतो. विवंश त्या झटक्याने मागे फेकला जातो आणि त्याचे शरीर दगडांवर आदळतं आणि रक्त सांडतं. वसुंधराची छाया ओरडते, नाही, अजून वेळ नाही, आणि सभामंडप पुन्हा अंधारात बुडतो. विवंश शुद्ध हरपतो आणि त्याच्या हातातून तावीज निसटून पडतो. रक्ताच्या थेंबांनी जमिनीवर एक वाक्य उमटतं, शेवटचा प्रयत्न बाकी आहे. सकाळ होते, गडावर सूर्यकिरण पुन्हा पडतात, पण सभा मंडपाचं दार बंद झालेलं असतं आणि विवंश रक्ताने माखलेल्या दगडांवर शांत पडलेला असतो. काही वेळाने त्याच्या श्वासात हालचाल होते, डोळे उघडतो, पण दृष्टिमग्न, आवाज ऐकू येत नाही. श्वास घ्यायला त्रास होतो. त्याच्या डोक्यात भयंकर वेदना आणि मनात एकच वाक्य, मी हरलो का? तो हलकेच उठतो, चालायचा प्रयत्न करतो, पण पाय थरथरतो. बाहेर पडतो आणि पाहतो गड आता पुन्हा शांत झालेला आहे. गावकरी दूरवरून गडाकडे पाहतात. ते म्हणतात, तो मुलगा गेला. आणि काही जण गडावर यायला घाबरतात, पण कोणी एक वृद्ध गावकरी कोल्हाटे आजोबा त्याला जवळ नेतात आणि त्याला ओळखतात आणि म्हणतात, तूच तो, पण तुझा शेवटचा प्रयत्न अजून बाकी आहे. विवंश डोळ्यातून अश्रू डाळतो आणि म्हणतो, माझं रक्त पुरेसं नव्हतं का? कोल्हाटे आजोबा हसतात आणि म्हणतात, रक्ताने दार उघडतं, पण मनाने ते कायमचं उघडत राहतं. आणि विवंश शांत होतो आणि त्या क्षणी त्याच्या गळ्यात न राहिलेला तावीज स्वतःहून हवेतून सरक देतो आणि पुन्हा त्याच्या गळ्यात बसतो. आणि त्याच तावीजातून आवाज येतो, तू अजून अपूर्ण आहेस, पण शेवटचा प्रयत्न जेव्हा पूर्ण मनाने करशील तेव्हा चमत्कार घडेल. आणि त्या क्षणी गडाच्या कड्यावर एका जुनाट फाटलेल्या ध्वजाच्या कोपऱ्यावर सूर्यकिरण पडतो आणि उजेडात स्पष्ट दिसतं. शेवटचा प्रयत्न चमत्कार घडवतो. आता गडावरून अपयशाच्या जखमा घेऊन खाली उतरलेला विवंश आता परत गडाकडे पाहू शकत नव्हता. त्याच्या मनात अपराधी भाव, हताशता आणि खोल रुतलेली शंका. त्याने अग्निमने उघडण्याचा प्रयत्न केला होता, रक्त सांडलं होतं, आत्मा पुकारला होता, पण तरीही विधी अयशस्वी झाला होता. त्याचं हृदय विचारांनी घडून गेलं होतं. माझ्यात काय कमी आहे? तो कोल्हाटे आजोबांच्या झोपडीबाहेर एका दगडावर शांत बसला होता, डोळे मिटलेले आणि हात घट्ट दाटलेले. तेवढ्यात त्याच्या घरातून एक गुडघे वाकलेले पण डोळ्यात तेज असलेली वृद्ध बाई बाहेर आली. विवंश राजा, अजून नाही का समजलं? त्याने मान हलवली. ती बाई हसली आणि म्हणाली, मी एकदा राजा भीमराव बरोबर त्याच्या गुप्त ग्रंथालयात गेले होते. तिथे एक ग्रंथ होता, तो फक्त संकट काळात उघडायचा ठरलेला होता. नाव होतं ऋग्वेदी शापमोचन विधी. हे ऐकून विवंश उठून उभा राहिला. त्याच्या अंगात अचानक एक ऊर्जा भरली. त्याने विचारलं, ताई, हे ग्रंथालय कुठं आहे? वृद्ध बाईने डोळे मिटले, काही क्षण विचार केला आणि म्हणाली, गडाच्या पाठीमागे एक लहान ओढा आहे. त्याच्या उजव्या बाजूला एका झुडपात दडलेलं शिळं दार आहे. त्या दारातून एका भुयारात उतरलं की तुला ग्रंथालय सापडेल, पण लक्षात ठेव, तिथं पाऊल ठेवण्यासाठी प्रायश्चित लागतो. विवंशाने मान डोलावली आणि तो लगेच गडाच्या मागच्या भागाकडे निघाला. सायंकाळ झाली होती. आभाळ दुःख झालं होतं. ओढ्यापाशी पोहोचल्यावर त्याला दिसलं, जिथं झाड अति गर्द आहेत तिथंच मातीच्या खाली दबलेलं एक लाकडी दार आहे. त्याने दार उघडलं. आत उतरल्यावर एक लांब बोगदा होता. दोन्ही बाजूंना मशाल होत्या, पण विजलेल्या. तो त्यांच्या ताविजातील जळत्या किरणांनी त्या मशाली पेटवतो. उजेडात दिसतं असंख्य ग्रंथ, उंच पुस्तकांचे रांगेंच्या रांगा, आणि मध्येच एक लोखंडी पेटी आणि पेटीवर कोरलेलं ऋग्वेदी. आणि तो पेटी उघडतो. आत एक पोथी होती, जुनी, झिरझिरीत पाने, पण अक्षर तेजस्वी. आणि पहिल्या पानावर लिहिलं, हा विधी केवळ त्या रक्तासाठी आहे ज्याने अन्याय सहन केला पण सत्तेचा मोह केला नाही. तो ग्रंथ वाचायला लागतो. त्यात सांगितलेलं आहे की शाप फोडण्यासाठी 3 गोष्टी आवश्यक आहेत. आता पहिले, सत्याचा ध्वज, दुसरं दुःखाच्या निळ्या ज्वाळांमधून निघालेला मंत्रबिंदू, आणि तिसरं राजवंशाच्या सर्वात थोर स्त्रीच्या रक्ताचा एक अंश. हे वाचून त्याच्या डोळ्यात वसुंधराचा चेहरा चमकतो. त्याला आठवतं की वसुंधराचं रक्त त्या वस्त्रात होतं आणि मंत्रबिंदू त्यांच्या ताविजात असल्याचा संकेत आधीही मिळालेला होता. पण सत्याचा ध्वज तो काय? तेव्हा ग्रंथाच्या शेवटी एक वाक्य दिसतं, जिथं राजा भीमरावाची समाधी आहे तिथं राणीने स्वतःच वस्त्र बांधलं होतं. तिथंच तो ध्वज सापडेल. हे ऐकताच विवंश परत गडाच्या टोकाला जातो आणि तिथं समाधी असूनही कोणालाही माहिती नव्हती. तिथंच राणी यशोधराचं व्रत फुललेलं होतं आणि त्या समाधीच्या मागे एक काळसर खडक, त्यावर लालसर वस्त्राचा एक कोपरा उडत असतो. आणि तो तिथं पोहोचतो आणि तो वस्त्र ध्वज उचलतो. आणि त्याच वेळी आकाशात एक जोरदार वीज चमकते आणि हवेतून एक वाक्य पुन्हा ऐकू येतं, विधीची वेळ जवळ आली आहे, पण पुन्हा अपयश सहन होणार नाही.
विवंश धावत ग्रंथालयात परततो. ग्रंथाच्या शेवटच्या पानावर त्या तिन्ही गोष्टी एकत्र ठेवून एक शाप मोचन प्रक्रिया सांगितलेली असते. मंत्र, शुद्ध रेखा आणि रक्ताच्या थेंब. त्याने अग्निमणीच्या दालनात परतून आधी जागा शुद्ध केली. गाभाऱ्यात त्या ग्रंथातील रेखा आखल्या आणि त्यात सत्यध्वज ठेवलं. वसुंधराचं वस्त्र मध्यभागी आणि तावेजाच्या मंत्रबिंदूतून तो मंत्र उच्चारायला लागला. नम सत्याय, नम शुद्धाय, नम मुक्ताय. हवेत थरथर तेजाचं आवर्तन तयार होतं आणि वसुंधराची छाया प्रकट होते. पण यावेळी तिचं रूप स्पष्ट, तेजस्वी आणि ती म्हणते, तुझा प्रयत्न आता विधी म्हणून गणला जाईल. फक्त लक्षात ठेव, पुढचं पाऊल शेवटचं असेल. ते ऐकताच विवंश गाभाऱ्यात बसतो आणि मनाशी म्हणतो, शेवटचा प्रयत्न करायचाच आहे, खरं करून दाखवण्यासाठी. आता गडाच्या तळघरातून बाहेर पडताना विवंशच्या डोळ्यात आता स्पष्टता होती. त्याच्या हातात आता सत्याचा ध्वज होता. वसुंधराचं रक्तरंजित वस्त्र होतं आणि ताविजात मंत्रबिंदू जळत होता. ऋग्वेदिक ग्रंथाने सांगितलेला मार्ग आता समजला होता. पण अजून एक गोष्ट उरली होती, अग्निमणी, जो अद्याप अर्धवट उघडला होता, ज्याचं पूर्ण तेज गडाला पुन्हा प्रकाशमान करणार होतं. पण त्याचं स्थान अजूनही अज्ञात होतं, कारण जे रत्न सभामंडपात ठेवलं गेलं होतं ते खोटं होतं, एक भ्रम होता. खरा अग्निमणी गडाच्या खोल तळभागात एका प्राचीन वर्तुळाच्या केंद्रबिंदूवर गुप्त ठेवला गेला होता. जेव्हा राजा भीमरावाने शेवटच्या वेळेस तो रत्न पाहिला होता, तेव्हा त्याने राणी यशोधराच्या समोर प्रतिज्ञा केली होती, हा रत्न तुझं वाचून उघडणार नाही. त्यामुळे त्या रत्नाचं रक्षण केलं गेलं होतं. एका अर्धमानव आणि अर्ध प्राण्याच्या स्वरूपात शापित सेनापतीने, जो पूर्वी राजा भीमरावाचा अत्यंत विश्वासू सैनिक होता, पण ज्याला स्वप्नात एकदा अग्निमणीच्या प्रकाशाने अंधा केला आणि ज्याला राणीने तिथं पहारेकरी म्हणून शाप दिला. गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका तलावाच्या आत एक लपलेली गुहा होती. तिथं निळसर पाण्याच्या आड एक चकाकत लोखंडी द्वार होतं. हे द्वार फक्त त्याच व्यक्तीसाठी उघडतं ज्याच्या हातात सत्याचा ध्वज, मंत्रबिंदू आणि रक्ताचा तुकडा असेल. विवंश तलावाजवळ पोहोचतो आणि त्या गार थंडगार पाण्यात पाय टाकतो आणि हळूहळू आत शिरतो. त्याला त्या पाण्याच्या खोल गर्जनेतून एक आवाज ऐकू येतो, कोण आहेस तू? विवंशक थांबत नाही, तो फक्त म्हणतो, शेवटचा प्रयत्न करायला आलेलो आहे. आणि त्या क्षणी पाण्याचा आत एक शक्तिशाली लाट तयार होते आणि जी त्याला दारासमोर ढकलते. लोखंडी द्वार थरथरते आणि हळूहळू उघडतं. आत एक लांब दालन, दोन्ही बाजूंनी प्राचीन सैनिकांच्या मूर्ती, पण त्या जिवंत वाटणाऱ्या होत्या. आणि अगदी क्षणात हल्दीत अशा दालनाच्या शेवटी एक गोल वर्तुळाकार आसन आणि त्यावर ठेवलेला अग्निमणी, तेजाळ पण स्थिर. विवंश सावध पावलं टाकत पुढे जातो, पण तेवढ्यात उजव्या बाजूच्या एका मूर्तीच्या डोळ्यात प्रकाश चमकतो आणि ती मूर्ती हलते. ती एक शापित योद्धा असतो, अर्धवट मानव शरीर पण चेहरा प्राण्याच्या स्वरूपाचा. त्याच्या हातात एक भाला आहे आणि त्याच्या आवाजात एक गर्जना आहे. कोण आहेस तू, जो या पवित्र ठिकाणी पाय ठेवतोयस? विवंश उभा राहतो आणि म्हणतो, मी राजा भीमराव आणि राणी यशोधरेचा वारस आहे आणि वसुंधरेच्या सत्यासाठी आलो आहे. शापित योद्धा विचारतो, पुरावा? विवंश आपल्या गळ्यातील तावीज, रक्ताचा वस्त्र तुकडा आणि सत्यध्वज दाखवतो. योद्धा काही क्षण स्थिर होतो, मग हळूहळू पुढे येतो आणि म्हणतो, अनेक शतकांपासून मी इथं पहारा देतोय. जेव्हा कुणी असं येईल की ज्याचं हृदय शुद्ध, प्रयत्न सत्य आणि मन बलिदानासाठी तयार असेल, तेव्हा मी माझं रक्षण सोडून मोकळा होईल. ते म्हणताच तो आपला भाला खाली ठेवतो आणि त्या भाल्याच्या टोकावरून एक थेंब रक्त जमिनीवर पडतो आणि तो रक्त जमिनीला स्पर्श करताच ती जागा झळाळते आणि अग्निमणी हळू लागतो. त्या क्षणी वाढू लागतं. त्या प्रकाशाचं संपूर्ण गुन्हा उजळते आणि विवंशीचा चेहरा तेजस्वी होतो. अग्निमणी हवेत तरंगतो आणि त्यात वसुंधराचं प्रतिबिंब दिसतं. तू आता अंतिम विधीसाठी पात्र आहेस. अग्निमणी थेट विवंशाच्या दिशेने येतो आणि त्याच्या छातीजवळ स्थिर होतो. त्याच वेळी एका अदृश्य हाताने रचलेली मंत्ररेषा हवेत दिसू लागते आणि त्या रेगेतून आवाज येतो, शेवटचा प्रयत्न आज करायचा आहे, पण हे अंतिम बलिदान असेल. विवंश डोळे मिटतो, श्वास खोल घेतो आणि म्हणतो, जर माझं रक्त या गडाच्या प्रकाशासाठी आवश्यक असेल तर मी तयार आहे. आणि अग्निमणी त्याच्या छातीत सामावतो. शरीर तापू लागतं, आतून प्रकाश फाटतो आणि विवंश त्या प्रकाशात विलीन होतो. पण शरीर नाही वितळत. त्याच्या डोळ्यातून 2 थेंब अश्रू गडाच्या भिंतीवर पडतात आणि त्यातून पुन्हा स्पष्ट कोर्ण उगम पावतो आणि शेवटचा प्रयत्न चमत्कार घडवतो. आता राजगडावर चंद्र पुन्हा एकदा पूर्ण उगवला होता, पण आजच्या रात्री त्याचं तेज अधिक उग्र होतं आणि आकाशात ढगांचा मागमूस नव्हता. पूर्ण ब्रह्मांड आज काहीतरी अद्भुत घडवण्यासाठी उपस्थित होतं. विवंशने अग्निमणी मिळवला होता. वसुंधरेचं वस्त्र त्याच्या हातात होतं
आणि सत्यध्वज त्याच्या पाठच्या खांद्यावर उभा होता. सभामंडप सजवलं गेलं होतं, पण ते सजावट नव्हे तर एक त्याच्या हातात नक्कीच पवित्र विधीसाठीचं युद्धक्षेत्र होतं. गाभाऱ्याच्या मध्यभागी एका हवेत तरंगत अग्निकुंड, त्यात कोरलेल्या मंत्रशब्दांनी शेकडो वर्षापूर्वीच्या तांत्रिक ज्वाल हे ज्वालतेनं जागृत होतंय. आणि समोर वसुंधराची प्रकट छाया ते त्याच्या स्थिर होऊन बसलेली. आणि सभामंडपाच्या चारही बाजूंना राजगडच्या इतिहासाचे चित्रफलक साक्ष देत उभे असलेले. जेव्हा विवंश त्या अग्निकुंडाच्या पुढे उभा राहिला तेव्हा त्याच्या शरीरातून अग्निमणीचा झगझगता प्रकाश बाहेर पडू लागला आणि वसुंधराच्या शब्दांनी मंत्रघोषणा सुरू झाली. तिचा आवाज आता धीर, गंभीर आणि प्रबळ होता. राजवंशाचा शेवटचा वारस आज सत्याचं दार उघडणार आहे, पण त्या दारामागे काळाच्या विखुरलेल्या छाया आहेत. त्या छाया फक्त रक्ताचं किंमत स्वीकारतात आणि त्यानंतर चमत्कार उलगडतो. विवंशने डोळे मिटले. त्याच्या आठवणीत वडील राजा भीमराव, राणी यशोधरा आणि त्या बालपणाची आठवण पुन्हा जागी झाली, जिथं तो एका भिंतीवर कोरलेलं ते वाक्य पाहायचा, शेवटचा प्रयत्न चमत्कार घडवतो. आज तोच प्रयत्न प्रत्यक्ष कृतीत आणण्याची वेळ होती. त्याने आपल्या हातातील तलवारीच्या टोकाने स्वतःच्या हृदयाजवळ रक्त काढलं. त्या रक्ताचा थेंब अग्निकुंडात पडताच ती ज्वाला अचानक उंच झाली आणि हवेत जोराचा वाऱ्याचा झोत तयार झाला आणि गडाच्या प्रत्येक कोपऱ्यात असलेल्या सावल्या ओरडू लागल्या, जणू त्यांच्या वेदना आता बाहेर पडत होत्या. तेवढ्यात वसुंधराची छाया विवंशजवळ आली आणि म्हणाली, तुझ्या रक्तातून आता रक्षण होत आहे, पण विधी अजून अपूर्ण आहे, कारण तुझं संपूर्ण अस्तित्व यामध्ये अर्पण झालं पाहिजे, शरीराने नाही तर आत्म्याने. विवंश शांतपणे त्या ज्वालांच्या पुढे बसतो. त्याचा देह तप्त होत होतो आणि त्वचेवरून प्रकाश झिरपत जातो आणि त्याच्या श्वासात एक एक मंत्र जागृत होत जातो. तो उच्चारतो, नम सत्याय, नम तेजस्विने, नमः मुक्ताय, नमः वसुंधराय. आणि त्या मंत्रघोषात अग्निमणी पुन्हा हवेत फिरतो आणि थेट वसुंधराच्या छायेला स्पर्श करतो. त्या स्पर्शात जणू एक पूर्ण जीवन सामावलं गेलं आणि वसुंधराचा चेहरा प्रकाशात विरघळू लागतो. तिच्या डोळ्यातून शेवटचे अश्रू ओघळतं आणि ती म्हणते, विवंश, आता मी मुक्त आहे, पण तू? इतकं म्हणताना तिचं रूप पुन्हा हवेत वितळून जातं. गडावर एक विलक्षण कंपन पसरतं. समामंडपाचा प्रत्येक दगड एक वेळेला हलतो आणि हवेत अग्निमणीचा तेजपुंज प्रकाश आकाशात सोडला जातो. तो प्रकाश थेट गडावरून वर जातो. आकाशात एक वर्तुळ तयार होतं आणि त्या वर्तुळातून एक आवाज उमटतो. शतकभराचा शाहबाज मोडला गेला आहे. राजगड पुन्हा जिवंत झाला आहे आणि त्याचं कारण आहे शेवटचा प्रयत्न. हवेत त्या वाक्याचं प्रतिबिंब तयार होतं आणि गडावर थांबलेला काळोख बाजूला होतो. सकाळची पहिली किरण जणू अचानकच आल्या असं वाटतं आणि पक्ष्यांचे आवाज पुन्हा गडावर ऐकू येतात. तलावात शांत पाणी हलकसं हेलकावतं आणि गडाच्या तटबंदीवर उभा असतो विवंश. त्याचं शरीर थकलेलं असतं, रक्त शोषलेलं, पण चेहऱ्यावरून असते निर्विकार शांतता, जणू त्याने स्वतःच संपूर्ण अस्तित्व एका दगडात मिसळून गडाला पुन्हा प्राण दिला असतो. तो डोळे बंद करतो आणि मनात फक्त एकच भावना आहे, वसुंधरा आता मुक्त झाली आहे आणि मीही. गडावर पुन्हा नगारखाना वाजतो, पण यावेळी साजेसा नाही तर शांततेचा घोष म्हणून. आणि त्या शंखध्वनीत सगळ्या गावकऱ्यांना एक गोष्ट कळते, गड आता पुन्हा आपलासा झालाय, कारण शेवटचा प्रयत्न पूर्ण झालाय. आता अग्निमणीचा उजेड गडावर पसरला होता. गडावर एक वाऱ्याचा गूढ थरकाप जाणवत होता आणि सभामंडपात विवंश शांतपणे रक्ताळलेल्या अवस्थेत जमिनीवर पडलेला होता. त्याच्या शरीरातील उष्णता कमी होत चालली होती, ओठ कोरडे झाले होते आणि श्वास मंदावला होता, जणू त्याचं अस्तित्व त्या बलिदानात विलीन होऊन संपुष्टात आलं होतं. पण त्या क्षणी जेव्हा सर्वांनी गडावरचे अंधाराचे दरवाजे बंद होताना पाहिले, तेव्हा नियतीने अजून एक पान फिरवलं. त्याच्या जखमांमधून ओघळणाऱ्या रक्तांच्या प्रत्येक थेंबात अजून एक आग होती, एक अधुरी इच्छा होती आणि एक बोध होता की शेवटचा प्रयत्न संपलेला नाही. वसुंधराची आत्मा मुक्त झाली होती, पण गडाचा आत्मा अजूनही त्याच्या प्रतीक्षेत होता. सभामंडपात पुन्हा एकदा वाऱ्याच्या झंझावाताने मशाली आपोआप पेटल्या. गाभाऱ्यात एक अस्पष्ट सावली जमिनीतून वर आली. तिच्या हातात त्रिशूलासारखी आकृती होती आणि तिच्या मुखातून निघणारा स्वर अगदी खोल आणि प्रतिध्वनित होता. तू परत यायचं ठरवलं आहेस विवंश? विवंशला ऐकू येतं, पण डोळे उघडत नाहीत. तो फक्त अंतर्मनातून उत्तर देतो, माझं कार्य अपूर्ण आहे, मी गेला तरी चालेल, पण शाप पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे. आणि सावली जवळ येते आणि त्याच्या छातीजवळ अग्निमणीला हात लावते. तेवढ्यात एक मोठी गरज ऐकू येते आणि पुन्हा प्रकाशाचा एक स्फोट सभामंडपात पसरतो. त्या प्रकाशात विवंशाच्या डोळ्याची पापणी थरथरते, त्याचे बोट थोडसं हालते आणि त्याच्या छाती खालून पुन्हा एक वेळेतून परत येणारा श्वासाचा आवाज ऐकू येतो.
आणि गडावरील शांततेला एक नव संजीवनी मिळते. कारण विवंश परदाता असतो. तो डोळे उघडतो पण नजर स्पष्ट असते आणि तो आपलं नाव आठवण्याचा प्रयत्न करतो आणि लगेच त्याच्या मनात प्रतिध्वनी होतो, मी विवंश, राजा भीमरावचा पुत्र, राणी यशोधरेचा वारस आणि वसुंधराचा भाऊ. त्याला आठवतं की आपण काय गमावलं आणि काय मिळवलं. पण अजून एक गोष्ट त्याच्या मनात चलते. मी शपथ घेतली होती की गडावरचा प्रत्येक खोटारडेपणा उघडा करीन, पण माझा प्रयत्न अजून अपूर्ण आहे. तो हळूहळू उठतो आणि त्याच्या शरीरात तीव्र वेदना असते, पण मनातील आग ती दाह झाकते आणि तो सभा मंडपाबाहेर येतो. त्याला पाहून गावकरी शंकारहित होतात. ज्यांनी त्याला मेलेला मानलं होतं त्याचं मुख आश्चर्याने उघडं राहतं. कोल्हाटे आजोबा त्याच्या समोर येतात आणि म्हणतात, तू परत आला म्हणजे शाप पूर्ण मोडला नाही. विवंश मान हलवतो आणि म्हणतो, नाही, अजून एक दार उघडायचा आहे आणि त्यामागे आहे गडाचा खरा चेहरा. त्या रात्री तो गडाच्या गाभाऱ्यात पुन्हा जातो, जिथं त्याला दिसतो एक जुना कोपरा ज्याला आजवर कोणी स्पर्श केला नाही. त्या कोपऱ्यात एक प्राचीन लोखंडी पेटी असते. त्यावर कोरलेलं असतं शापाची मूळ किल्ली. आता विवंश ती पेटी उघडतो. आत असतो सुवर्णचा तो गुप्त फरमान ज्याने वसुंधराला शत्रू ठरवलं आणि गडाच्या वारसदाराला नष्ट करण्याचा आदेश दिला. आणि त्या फरमानावरच्या रकान्यात सुवर्चसचा सही केलेला रक्तबिंदू अजूनही लालसर असतो. विवंश तो फरमान घेऊन गावकऱ्यांसमोर साक्ष ठेवतो आणि म्हणतो, हा आहे तुमच्या अंधाराचा खरा चेहरा, पण आता या सत्यावर प्रकाश टाकतोय. गडावर एक मोठा दीपोत्सव उगम पावतो. मशाली पुन्हा पेटतात आणि नगारखाना आनंदाने वाजतो. गावकरी विवंश समोर नतमस्तक होतात, पण तो म्हणतो, मी राजा नाही, मी फक्त शेवटचा प्रयत्न करणार आहे. आणि त्या दिवशी रात्री जेव्हा तो गडावरून आकाशाकडे पाहतो तेव्हा एक नव्या युगाची चाहूल मिळते. कारण जो मेला होता तो परत आला आहे आणि त्याच्या जिद्दीने चमत्कार घडलाय. तो मनात म्हणतो, माझं नाव विवंश आहे, पण आता हा गड विवेक म्हणून ओळखला जाईल. आणि आकाशातून पुन्हा एकदा तेच वाक्य ऐकू येतं, शेवटचा प्रयत्न चमत्कार घडवतो. आता गडावर एक वेगळी पहाट उगवत होती, पण ती पहाट केवळ दिवसाची नव्हती. ती एका युगाच्या समाप्तीची आणि दुसऱ्या युगाच्या प्रारंभाची होती. विवंश गडावर उभा होता. पाठीमागे सत्याचा ध्वज उभा होता. छातीत अग्निमणी झळकत होता आणि डोळ्यातून झिरपत होतं एकच वाक्य, शेवटचा प्रयत्न आज पूर्ण करायचा आहे. गेल्या रात्री त्याने सर्व गावकऱ्यांसमोर सुवर्चसचा खरा चेहरा उघड केला होता. गावकऱ्यांनी अनेक वर्ष ज्या गडाला फक्त अंधारात पाहिलं होतं त्या गडावर आता सूर्य थेट कपारीवर चमकत होता. गडाच्या तटबंदीवर वसुंधराचं नाव कोरण्यात आलं होतं आणि लोकांच्या ओठावर तिच्या मुक्त आत्माचा उल्लेख देवी वसुंधरा म्हणून केला जात होता. पण अजून एक गोष्ट उरली होती. गडाच्या मध्यभागी असलेलं ते एक बंद दार जे कुणी उघडलं नव्हतं. त्या दारामागे गुप्त अग्निदहन असलेलं दालन होतं जे कधीच उघडलं नाही. कारण त्या दारावर एक शाप कोरलेला होता, जो सत्याचा ठाम असेल त्याचा रक्ताचा थेंब हे द्वार उघडेल. विवंशाला हे माहिती होतं. त्याने सर्वच प्रयत्न केले होते, पण ते अंतिम दार अजून बंदच होतं. सकाळच्या त्या शुद्ध हवेत त्याने तो दरवाजा पाहिला, दोन्ही हात जोडले आणि म्हणाला, हे गडाच्या आत्मा, आता माझा अंतिम प्रयत्न स्वीकार. त्याने आपल्या बोटावर एक छेद केला. रक्ताचा एक थेंब त्या दारावर टाकला. क्षणभर काही घडलं नाही, पण नंतर दरवाजावरून एक सोनेरी रेषा फिरू लागली आणि दार आपोआप उघडलं. आत एक विशाल गाभारा होता. मध्यभागी एक दिव्य अग्निदहन ठेवलेलं होतं. त्याच्या भोवती चांदीचे रेखाटन, सूर्यचक्र आणि त्याच्यासमोर एक स्फटिक आरसा. त्या आरशात कुठलाही चेहरा दिसत नव्हता. पण जेव्हा विवंश समोर उभा राहिला तेव्हा त्याला दिसली एक संपूर्ण कहाणी. राजा भीमरावाच्या राज्याची, राणी यशोधरेच्या वेदनांची आणि वसुंधराच्या हकीकतीची. शेवटी त्याच्या स्वतःच्या जन्माची आणि त्याच्या रक्ताने शुद्ध झालेल्या गडाची. त्या आरशातलं प्रतिबिंब त्याला सांगत होतं की तू शेवटचा प्रयत्न केला, आता चमत्कार घडणार. त्या दिवशी विवंशाने अग्निदहन उचललं, ते त्या गडाच्या मंदिरात नेलं आणि अख्ख्या गडासमोर एक मोठं यज्ञ आयोजित केलं. गावकरी प्रथमच गडावर आले. लहान सहान घरातील लोक, साधू, बाई, पुरुष, वृद्ध सर्व आले. गडावर पहिल्यांदाच एकत्र ध्वज लावण्यात आला आणि त्या ध्वजावर एकच वाक्य कोरलं गेलं, शेवटचा प्रयत्न चमत्कार घडवतो. यज्ञाच्या वेळी अग्निदहन प्रज्वलित केलं गेलं आणि त्या तेजात वसुंधराचं स्वरूप स्पष्ट झालं. ती हसत होती. तिच्या डोळ्यातून धन्यवाद झिरपत होते. आणि त्या दिवशी सकाळी तेव्हा आरती झाली तेव्हा अचानक आकाशात शुभ्र कमान तयार झाले आणि त्यातून पडलेले किरण सरळ गडाच्या मूळ शिल्पावर पडले. त्या शिल्पात आता 4 आकृत्या कोरलेल्या होत्या. राजा भीमराव, राणी यशोधरा, राजकन्या वसुंधरा आणि शेवटचा प्रयत्न करणारा विवंश. गडाने आजचं सत्य स्वीकारलं होतं आणि गडाच्या गर्जनेतून एकच घोषणा ऐकू येत होती, हे प्रयत्न एका माणसाचे नव्हेत, ते संपूर्ण वंशाचं बलिदान होतं आणि त्या बलिदानातून जन्मलेला विश्वास म्हणजे चमत्कार होता.
आणि गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू होते आणि मुखांवर समाधान. आणि म्हणून जेव्हा सूर्य मावळतीला गेला तेव्हा त्यांच्या किरणांनी गडाची चंद्रकळा उजळली आणि एका तटावर उभा राहिलेला विवंश स्वतःला विचारत होता, मी आता राजा झालोय का? पण त्याच्या अंतःकरणातून एक शांत उत्तर आलं, नाही, तू प्रयत्नांचा राजा झालास. त्याच्या एका अंतिम प्रयत्नाने गडाला दिशा दिली होती आणि त्या दिशेपुढे त्याला एक युग जन्म घेणार होतं. आणि रात्री गडावर पुन्हा चांदणं पडलं, पण आज त्याचं वसुंधराचं हास्य मिसळलेलं होतं. अग्निमणी शांत झळकत होता आणि गड शांत होता, पण त्या शांततेमागे एक पूर्णत्व लपलेलं होतं. चमत्कार घडला होता, कारण शेवटचा प्रयत्न पूर्ण झाला होता. आता गडावर कित्येक वर्षांनी एक खरी पहाट उगवत होती, पण ही पहाट केवळ सूर्याची नव्हती, ती संपूर्ण काळोखावर झालेल्या विजयाची होती. हवेतला गारवा थोडा निराळा वाटत होता. वाऱ्याच्या झुळकीत पूर्वीची कुजबूज नव्हती, तर नवं काहीतरी जन्म घेत होतं. गडाच्या तटबंदीवर उभा राहिलेला विवंश डोळ्यांनी क्षितिजाकडे पाहत होता. त्याचं शरीर शांत होतं, पण मनात एक विलक्षण समाधान होतं, कारण ज्या जमिनीवर शेकडो वर्षाचं रक्त सांडलं त्या भूमीने आता त्याचा प्रयत्न स्वीकारला होता. सभामंडप आता रिकामा नव्हता. तिथं दिवे लावले गेले होते, फुलांच्या रांगोळ्या सजल्या होत्या आणि दरवाजाच्या भिंतीवर वसुंधराच्या नावाने कोरलेली एक अखंड ओळ लोकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू झाली होती. गावकरी एकामागोमाग गडाकडे यायला लागले आणि त्यांनी प्रथमच पाहिलं की हा गड भयानक नाही तर तेजस्वी आहे. लोकांचे पाय ओळखत नव्हते की गडाच्या कुठल्या कोपऱ्यात काय आहे, पण त्यांच्या डोळ्यात एक आभारभाव होता. त्यांनी फुलं वाहिली, दीप लावले आणि नतमस्तक झाले. गडाच्या अग्निकुंडाजवळ वसुंधराची छोटीशी मूर्ती बसवली आणि तिच्या कपाळावर चंदन लावलं गेलं आणि डोक्यावर अभिषेक झाला. लहान मुलं ते दृश्य पाहून विस्मित झाली. त्यांच्या डोळ्यात भीती नव्हती, उत्सुकता होती. त्याच वेळी कोल्हाटे आजोबा हातात पितळी घंटा घेऊन म्हणाले, हे गड आता जाग झाले, हे वंश आता स्पष्ट झालंय. हा प्रकाश केवळ राजा विवंशमुळे नव्हे तर त्यांच्या प्रयत्नांमुळे आहे. गावकरी टाळ्या वाजवत होते, पण विवंश फक्त दुरून पाहत होता. त्याने काहीही बोललं नाही. गडाच्या डोंगरकड्यावर जिथं पूर्वी काळसर कुंद सावली असायची तिथं आता आकाशी पांढरे फुलं फुलली होती. वाऱ्याची दिशा बदलली होती आणि गडावरून खाली पाहताना सगळं हिरवं दिसू लागलं होतं. तलावात पाणी पुन्हा भरलं होतं. त्या पाण्यात सूर्य प्रतिबिंब दिसू लागलं होतं. अग्निमणी गडाच्या मध्यभागी एका पवित्र कोष्टकात ठेवला गेला होता. त्याच्या भोवती लोकांनी फुलांची माळ अर्पण केली होती आणि प्रत्येक व्यक्ती त्या तेजाकडे पाहताना एकच भावना मनात ठेवत होती, हा प्रकाश चिरंतन राव. त्या दिवशी संध्याकाळी संपूर्ण गडावर एक दीपयात्रा निघाली. मुलं हातात दिवे घेऊन चालत होती. स्त्रिया फुलांची तोरणं लावत होत्या. वृद्ध शांतपणे शंख फुंकार करत होते आणि विवंश गडाच्या मध्यभागी उभा होता. आणि त्याच्या डोक्यावर आकाश ओलांडणारा सूर्य आणि समोर गडाच्या नव उजळलेल्या भिंती. आणि त्या क्षणी त्याच्या मनात एक दृश्य झळकलं. वसुंधरा सभामंडपात हसत उभी होती. तिच्या चेहऱ्यावर शांती आणि डोळ्यातून आभार ओसंडत आहेत आणि ती काहीच बोलत नाही, पण तिचं अस्तित्व सभोवताली दरवळत राहतं. विवंश हळूच डोळे मिटतो आणि मनात म्हणतो, ताई, तुझं स्वप्न मी पूर्ण केलं. आता हे गड फक्त दगडाचंच उरलेलं नाही तर पवित्र स्मरण झालंय. तेवढ्यात मागून एक गावकरी म्हणतो, महाराज आज गडावर उजाडले. आणि त्याने मागे वळून पाहिलं आणि फक्त हलकसं हसत म्हणाला, हे उजाडणं सूर्याचं नाही तर सत्याचं आहे. गडावर पहाट आता रोज उगम पावत होती, पण त्या दिवशीची पहाट विशेष होती, कारण त्या दिवशी अंधारानं पूर्णपणे माघार घेतली होती. गडावर आता एक मंदिर उभारलं गेलं, ज्याचं नाव ठेवलं गेलं शेवटचा प्रयत्न मंदिर. त्या मंदिराच्या भिंतीवर एक ओळ कोरली गेली होती. जेव्हा सारे दरवाजे बंद होतात तेव्हा शेवटचा प्रयत्न उरतो आणि तो चमत्कार घडवतो. हे वाक्य आता गडाच्या प्रत्येक लाटेसोबत घुमत होतं आणि विवंश शांतपणे गडाच्या सर्वात उंच कड्यावर उभा राहून आकाशाकडे पाहत होता. आकाश निर्मळ होतं आणि जणू इतकी वर्ष त्यावरही धुके होतं. आणि तेव्हा एका दिशेने एक पांढरा गरुड हवेतून झेपावत गडावर उतरतो. त्याच्या पंखावर सुवर्णरेषा असते आणि त्याच्या डोळ्यातून झळकत असते एक आभाराची शांत नजर. तो विवंशाच्या पायाजवळ काहीतरी टाकतो. ते असते एक पांढरं पीस आणि विवंश ते उचलतो आणि ते क्षणभर त्याच्या हातात ठेवल्यावर त्या पिसातून एक तेज प्रकट होतं आणि एक अस्पष्ट आवाज ऐकू येतो. शेवटचा प्रयत्न करण्याला देवही ओळखतो. विवंश असतो आणि पांढरं पीस आपल्या कपाळाला लावतो आणि मनात म्हणतो, हे माझं नव्हे तर वसुंधराचं आहे, राजा भीमरावाचं आहे आणि त्या प्रत्येकाचा विजय आहे ज्यांनी कधीही हार मानली नाही. आणि मन गडावर पुन्हा एकदा एक शांत संध्याकाळ होते, पण ते संध्याकाळ आता भीतीची नाही तर जपाची होते. तिथं प्रत्येक वारा म्हणतो, शेवटचा प्रयत्न चमत्कार घडवतो. आता गडावर सत्य उजळून गेलं होतं, अंधार पळून गेला होता आणि चमत्कार घडून गेला होता. पण त्या चमत्कारानंतर आता सुरू झाला होता एक नवा अध्याय,
एक नवं उत्तरदायित्व, एका नव्याने घडलेला राज्य. विवंश जरी शूर आणि कठोर प्रयत्नांनी गडावरचा शाप फोडून गेला असला तरी त्याने कोणत्याही क्षणी स्वतःच राजा घोषित केलं नव्हतं. तो म्हणला होता, राज्य करायला मी आलो नाही, मी फक्त शुद्ध करायला आलो आहे. पण जेव्हा संपूर्ण गावाने त्याच्याकडे पाहिलं, जेव्हा त्या भिंतींनी आणि वाऱ्यांनी त्याला पुन्हा पुन्हा नाव घेत हाक दिली, तेव्हा त्याने त्या स्थानाची स्वीकारी केली. पण शाही वस्त्रात नव्हे तर सामान्य पोशाखात, तलवारीसह नव्हे तर तुळशीच्या माळेसह. गडावर सर्वप्रथम पुन्हा उभा करण्यात आला तो प्राचीन सभामंडप, जिथे पूर्वी राजा भीमराव न्याय करत असे. तिथं पुन्हा दगड लावले गेले, त्यावर नव्याने कोरले गेले मंत्र आणि न्यायाचे नियम. प्रत्येक भिंतीवर लिहिलं गेलं, सत्यासाठी नांगर चालवावा, न्यायासाठी तलवार झाडावी, पण दोन्ही प्रमाणेच करुणा जपावी. आणि गावकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेतला. गडाच्या खालील भागात असलेली मोडकलेली तळी, तलाव, मंदिर, बाग, राजदालन ही सर्व दुरुस्त केली गेली. पुन्हा वस्ती निर्माण झाली. परत आलेली लोक म्हणू लागली, गड आता आपलासा वाटतोय. विवंशाने कोणतेही राजकीय चातुर्याचा अवलंब केला नाही. त्याने गावकऱ्यांमध्ये एक मंडळ तयार केलं, ज्याला नाव दिलं वसुंधरा परिषदेचा धर्ममंडळ. यामध्ये निवडले गेले शेतकरी, वयोवृद्ध, विद्वान, स्त्रिया आणि तरुण मंडळी, ज्यांना गडाच्या भविष्यात सहभाग हवा होता. गडाच्या मध्यभागी उभं करण्यात आलं आणि एक स्मृतिस्थान, जिथे एक पांढरा शिलाखंड होता, त्यावर कोरलेलं होतं, इथे ती विश्रांती घेते जिनं अन्याय नकारला आणि सत्याला आलिंगन दिलं. त्याला शेजारी लावलं गेलं एक झाड, पारिजाताचं. ते दररोज फुलांनी वसुंधराच्या चरणांवर अर्पण करावं असा भास देत होतं. विवंश दर सकाळी गडाच्या प्रत्येक कोपऱ्यात जाऊन स्वतः पाहत असे. कोणत्या घरात पाणी कमी आहे, कुणाच्या शेतीला मदत लागते, कुणाचं छप्पर गळतंय आणि कुठं शाळेची गरज आहे. तो म्हणत होता, राजा तो जो पावलांनी राज्य फिरवतो, सिंहासनावर बसून नव्हे. गावात पुन्हा शिक्षण सुरू झालं. एका मोठ्या विहिरीजवळ गुरुकुल उभारण्यात आलं आणि पहिल्याच दिवशी मुलांना शिकवायला स्वतः विवंश उभा राहिला. तो म्हणाला, शिक्षण म्हणजे केवळ विद्या नव्हे, ती आत्म्याची स्मृती असते. एक दिवशी गावातील एक वृद्ध एकत्र येऊन म्हणाले, हे महाराज, आम्ही आपलं राज्य पाहिलंय, आता हवंय फक्त एक स्मरण. त्यावर विवंश म्हणाला, मी इथे असेपर्यंत माझं नाव विसरलात, पण शेवटचा प्रयत्न हे शब्द विसरू नका. आणि तेव्हापासून गडावर दरवर्षी पौर्णिमेला एक संकल्प यात्रा काढली जाऊ लागली, जिथं प्रत्येक जण आपल्या पूर्ण प्रयत्नांचा संकल्प करतो. विवंशने गडावर कोणताही कर लावला नाही. लोकांनी स्वच्छेने अर्थसंकलन सुरू केलं आणि गावात पुन्हा विवाह झाले, सण आले, संगीत झालं, नृत्य झालं आणि एकदा गडावर एवढा मोठा उत्सव झाला की दूरदूरच्या गावातील मंडळी म्हणू लागले, राजगड पुन्हा जागला आहे. आणि त्याच दिवशी विवंशाने गडाच्या शिखरावरून पाहिलं. त्याला दिसलं की अंधाराचा काळ मागे गेला आहे, आता गडावर फक्त प्रकाश आहे. त्याने डोळे मिटले आणि मनात एक प्रार्थना केली, हे वसुंधरा ताई, तू जिथं असेल तिथं हे दृश्य तुझ्यापर्यंत पोहोचू दे. आणि त्याच वेळी आकाशातून एक मंद पांढरं फूल त्याच्या हातावर पडलं आणि ते तो फूल ओंजळीत घेतो आणि म्हणतो, हे माझं राज्य नाही, हे तुझं स्वप्न आहे आणि मी केवळ एक प्रयत्न करताय. आणि गडावर दरवर्षी एक शपविधी होते आणि प्रत्येक नवतरुण तिथं जाऊन म्हणतो, मी कुठेही असलो तरी शेवटचा प्रयत्न करीन. आणि त्या शपविधीच्या मध्यभागी एक झळाळती मूर्ती उभी असते, विवंशची. पण त्याचं सिंहासन रिकामं ठेवलं जातं, कारण त्याचं नाव आजही घेतलं जातं प्रयत्नांच्या प्रतीकासाठी. आणि त्या सिंहासनावर कोरलेलं एक वाक्य फक्त वाचलं जातं, शेवटचा प्रयत्न चमत्कार घडवतो. एवढं लक्षात ठेवा, गडावर आज गुंजन थांबलेलं नव्हतं. प्रत्येक वारात एक आठवण होती आणि प्रत्येक पावलाखाली शतकांचा इतिहास दडलेला होता. राजगड, ज्याला पूर्वी अंधाराचं राज्य मानलं जात होतं, तो आज प्रयत्नांचं पवित्र स्थान बनलेलं होतं. आणि विवंश आता वृद्ध झाला होता. त्याचे केस शुभ्र झाले होते, चालण्याचा वेग मंद झाला होता, पण नजरेतून तेज अजूनही लोपलेलं नव्हतं. आणि तो रोज पहाटे गडाच्या तटावर उभा राहून उगवणाऱ्या सूर्याच्या समोर हात जोडायचा आणि मनात फक्त एकच वाक्य म्हणायचा, धन्य आहेस तू वसुंधरा. त्याच्या आयुष्यात सत्ता नव्हती, सिंहासन नव्हतं, पण लोकांच्या मनात तो जिवंत होता, कारण त्याने शापित गडाला सुटकेचा श्वास दिला होता. गावकरी त्याला राजा म्हणत नव्हते, पण बोधस्वरूप म्हणत होते. आणि कारण त्याचं आयुष्यच एक बोध बनून उभं राहिलं होतं. एक दिवस गडाच्या शिखरावर एक तरुण विवंश समोर आला आणि म्हणाला, मला मोठं व्हायचंय, पण काहीच घडत नाही. किती प्रयत्न करतो पण यश मिळत नाही, मी थकलोय आता. तेव्हा विवंश हसत म्हणाला, तू थकलास म्हणजे तू योग्य मार्गावर आहेस, कारण जो थकत नाही तो प्रयत्न करतच नाही. आणि लक्षात ठेव, शेवटचा प्रयत्न कधी वाया जात नाही. त्या तरुणाने विचारलं, पण किती वेळा प्रयत्न करायचे? तेव्हा विवंश शांतपणे म्हणाला, जोपर्यंत प्रयत्न स्वतः चमत्कार होत नाही. आणि ते ऐकून तो तरुण वाकून निघून गेला. त्या दिवसानंतर विवंशने स्वतःची समाधी तयार करायला सुरुवात केली आणि ती समाधी पाषाणाची नव्हती,
तर आठवणींनी आणि अनुभवांनी बनवलेली गेली होती. गडाच्या मध्यभागी त्याचं स्मरण स्थळ उभं राहिलं आणि तिथं न फक्त त्याचं रूप होतं, तर प्रत्येक वाक्याची पाटी होती. प्रत्येक वाक्यावर लोकांनी फुलं वाहिली होती आणि त्यांचं उभं आयुष्य जणू त्या शिलाखंडावर कोरलं गेलं होतं. जसं कधीही न हारता नक्कीच चालत राहा, कारण थांबलं की शाप जिंकतो. जेव्हा सर्वजण थांबतील तेव्हा एकट्याने पुढे चालायचं, कारण तिथं चमत्काराची पहाट होते. तुमचं रक्त वाहिलं तरी चालेल, पण सत्य मागे जाता कामा नये. आणि शेवटची ओळ जिथं तो नेहमी थांबायचा. शेवटचा प्रयत्न चमत्कार घडवतो. एक दिवशी सकाळी गावात घोषणा झाली, विवंश शांतपणे गेला. त्याचा मृत्यू नव्हता, त्याचं निर्वाण झालं होतं. लोक म्हणाले, त्याने शरीर सोडलं पण आत्मा गडातच आहे. त्या दिवशी संपूर्ण गडावर एक वाद्य वाजलं नाही, कोणतीही हाक दिली गेली नाही. फक्त शेकडो लोक गप्पपणे उभे राहून त्या शिलाखंडाजवळ नतमस्तक झाले. फुलं अर्पण झाली, पण डोळे ओले होते. त्या दिवशी गडावरचा आकाश देखील गहिवरला होता. ढग फाटले होते, पण पावसाच्या रूपात नव्हे, तर एका पांढरा प्रकाश गडावर उतरला होता. लोक म्हणाले, वसुंधरा आली असेल त्याला घेऊन जायला. आणि त्या प्रकाशाच्या गडाच्या शिखरावरून एक धुसर आकृती वर जाताना दिसून लागली आणि जणू त्याने शेवटचा निरोप दिला. आणि गडावर फक्त उरलं एक वाक्य, शेवटचा प्रयत्न चमत्कार घडवतो. ही ओळ आता प्रत्येक शाळेच्या भिंतीवर होती, प्रत्येक घराच्या दारावर होती आणि प्रत्येक हृदयात होती. कारण त्या वाक्याने फक्त एक गड नव्हे, तर संपूर्ण युग बदललेलं होतं. आणि आता प्रत्येकाला एक गोष्ट समजली होती की जेव्हा सर्व काही संपल्यासारखं वाटतं, तेव्हा देवही थांबून पाहतो की शेवटचा प्रयत्न करतोय का. म्हणूनच शेवटी फक्त एकच गोष्ट लक्षात राहते की हार येते प्रयत्न थांबवले की, आणि चमत्कार घडतो प्रयत्न शेवटपर्यंत नेल्यावर. आणि म्हणूनच आजही गडावर एक लहानसा माणूस जेव्हा दिवा लावतो, तेव्हा तो म्हणतो, हे माझं शेवटचं नव्हे, सुरुवातीचा प्रयत्न असो. आणि त्या दिव्याच्या ज्वाळेत तेच प्रतिबिंब उमटतं. शेवटचा प्रयत्न चमत्कार घडवतो. हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. आणि गोष्ट तुमच्या लक्षात आलीच असेल, एवढं मात्र नक्कीच आहे. आणि ही कथा जर तुम्हाला मनापासून आवडली असेल, तर मनापासून आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन नक्कीच दत्तगुरु असं टाईप करा. आणि तुम्ही हर हर महादेव जय माता लक्ष्मी असंही टाईप करा. आणि तुमच्या आवडत्या मित्रांसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छान कथेमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.